विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कामगार संघटनेचा आकृतिबंध किंवा त्याची रचना जी आहे त्या रचनेचा अभ्यास करणार आहोत. एकंदरीत आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की जगातील वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी कामगार संघटनांची रचना असलेली आपल्याला दिसते. बरीचशी तफावत असलेली आपल्याला दिसते आणि त्यामुळं वेगवेगळ्या देशातील कामगार संघटना वेगवेगळ्या प्रकारे विकसित झालेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे त्याचं सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, ऐतिहासिक असेल, अशा विविध घटकांचा प्रभाव त्याच्यावरती पडलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं एकंदरीत आपण जर बघितलं तर त्यामुळं तिची रचना जी आहे, तिचा आकृतिबंध जो आहे तो वेगळा येत असलेला आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर इंग्लंडमधील कामगार संघटनांनी सामूहिक कृती करण्यासाठी एकत्रित येण्याचा आधार व्यवसाय आहे. परंतु अमेरिकेसारख्या देशात आपल्याला असं दिसून येईल की कामगार हे स्थानिक संघटनेचे सभासद असतात. त्यापैकी अनेक राष्ट्रीय संघटनांशी संलग्न असतात. भारतातही या बाबतीत अनुभव काही वेगळा नाही. म्हणजे आपल्याही देशात अशाच प्रकारची एक हायरार्की असलेली आपल्याला दिसते, एक उतरंड असलेली आपल्याला दिसते की राष्ट्रीय पातळीवरती कामगार महासंघ असतो आणि मग त्याच्या वेगवेगळ्या संघटना सभासद असलेल्या आपल्याला दिसतात. एकंदरीत आपण जर बघितलं तर कामगार संघटनेची अशी एक व्यवस्था जी आहे, ही रचना जी आहे, ती रचना वेगवेगळ्या प्रकारे अस्तित्वात येत असलेल्या आपल्याला दिसते. पण कामगार संघटनाची रचना कशी असावी या संदर्भातली काही कायदेशीर तरतूद नाही किंवा तसा काही कायद्यानं घालून दिलेला नियम नाही. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की प्रत्येक संघटना जी आहे त्या आपल्या आपल्या पद्धतीनं काम करत असलेल्या आपल्याला दिसतात. आता त्या कशा स्वरूपाचं असतं, म्हणजे प्राथमिक संघटना असतील, राष्ट्रीय पातळीवरचे असतील किंवा आपल्याला असं दिसून येईल की प्रादेशिक पातळीवरचे असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारे त्याचं कार्य चालत असलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून भारतातील जो कामगार संघटना आहेत, या भारतातील कामगार संघटनांची एक आपल्याला स्ट्रक्चर जे आहे, त्याचं रचना जी आहे, त्याचा आकृतिबंध जो तो आकृतिबंध खऱ्या अर्थाने विचारात घ्यायचा आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की प्राथमिक कामगार संघटना असतात, औद्योगिक संघ असतात किंवा राष्ट्रीय केंद्र असलेले आपल्याला दिसतात. आता ह्या उतरंड जी आहे ती कशा पद्धतीनं तयार होते. आता प्राथमिक संघटना जे असतात ते आपल्याला असं दिसून येईल की जिचे सभासद जे कामगार असतात किंवा जे कामगार नोंदणी करतात प्राथमिक सदस्यत्वाचं, अशा प्राथमिक संघटना असलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळं या संघटनांचा आपल्या सभासदांशी प्रत्यक्ष संबंध येतो, कारण त्या डायरेक्ट त्याच्याशी कनेक्टेड असलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे ही एक सगळ्यात महत्त्वाची मूलभूत रचना असलेली आपल्याला दिसते की त्या संघटना ज्या आहेत त्या संघटनांचं सभासदत्व जे आहे ते डायरेक्ट कामगारांना दिलं जातं. प्रत्यक्ष कामगार या प्राथमिक संघटनांशी कार्यरत असलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी असेल, प्रत्यक्ष मालकवर्गाशी असेल, ज्या अडचणी येतात, ज्या समस्या उद्भवतात, त्याला त्या डायरेक्टली तोंड देत असलेल्या आपल्याला दिसतात. त्याचबरोबर औद्योगिक कलहाची झळही त्यांना सहन करावी लागत असलेली आपल्याला दिसते. कारण रिॲलिटी जिथं आहे, वास्तवता ज्या ठिकाणी काम करतात कामगार, अशा ठिकाणीच ह्या संघटना कार्यरत असल्यामुळं प्रत्यक्ष कामगारांना तिथं काय नेमक्या अडचणी येतात हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असतं. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की औद्योगिक कलह उद्भवत असतात आणि त्याची झळसुद्धा जी आहे ही झळसुद्धा कामगारांनाच बसत असलेली आपल्याला दिसते किंवा कामगारांना सहन करावी लागत असलेली आपल्याला दिसते. त्याचं स्थानिक कार्यालयसुद्धा असलेलं आपल्याला दिसतं किंवा स्थानिक कार्यालय त्या तिथल्या तिथं चालवत असलेलं आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर प्रत्यक्ष जिथं कामगार काम करतो, ज्या औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करतो किंवा ज्या असणाऱ्या मळे असतील, खाणी असतील, अशा ठिकाणी जिथं काम करतो त्या प्रत्यक्ष ठिकाणीच या असणाऱ्या प्राथमिक संघटना असलेल्या आपल्याला दिसतात. त्याचबरोबर त्याच्या अंतर्गतच आपल्याला असं दिसून येईल की औद्योगिक संघटनासुद्धा आहेत. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितला तर प्राथमिक संघटनांचीच असणारी विभागणी जी आहे ती औद्योगिक संघटना किंवा संयंत्र पातळीवरती औद्योगिक संघटना निर्माण होत असलेल्या आपल्याला दिसते. त्यामुळे ती उद्योग किंवा क्षेत्रनिहाय संघटना अस्तित्वात असलेल्या आपल्याला दिसतात. आता संयंत्र पातळीवरती औद्योगिक संघटना याचा अर्थ असा आहे की जिथं यंत्राच्या आधारावरती उत्पादनं केली जातात, जिथं
जिथं प्रत्यक्ष यंत्रावरती कामगारांना काम करावं लागतं, त्यांची एक युनियन असलेलं आपल्याला दिसते. आणि त्यामुळं कारखाना किंवा औद्योगिक संस्थेत काम करणाऱ्या व्यक्ती या संघटनेच्या सभासद असलेल्या आपल्याला दिसतात किंवा त्याचे असणाऱ्या त्यामध्ये कार्यरत असलेले आपल्याला दिसतात. मग एक कारखाना असेल, एक खाण असेल, अशी मर्यादित ती संख्या असते. म्हणजे त्या औद्योगिक असणाऱ्या उद्योगधंद्यापुरती ती संघटना मर्यादित काम करत असते, कारण तिथं संयंत्राचा वापर केला जातो. अशा ठिकाणी हे कामगार काम करत असतात. त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की संयंत्र पातळीवरची संघटना जी आहे ती निर्माण होण्याची जुनीच परंपरा आहे आणि ती सद्यस्थिती सर्वत्र आढळते. म्हणजे सगळ्याच औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा वेगवेगळ्या कंपन्यामध्ये उद्योग संस्थांच्यामध्ये असलेले आपल्याला दिसते. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की ह्या संघटना ज्या आहेत त्या अतिशय रिॲलिटीमध्ये म्हणजे प्रत्यक्षपणे किंवा वास्तविकरित्या काम करत असलेल्या आपल्याला दिसतात. त्याचबरोबर उद्योगनिहाय किंवा क्षेत्रनिहाय संघटना असलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर विशिष्ट भागात किंवा विशिष्ट शहरात स्थापन झालेले विशिष्ट उद्योगामध्ये काम करणारे सर्व कामगार या संघटनेचं सभासद होत आहेत. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की लोटे परशुरामला जसं केमिकल इंडस्ट्री बेल्ट आहे. आता या असणाऱ्या कंपन्या ज्या आहेत, समजा एक्सेल इंडस्ट्री आहे. आता एक्सेल इंडस्ट्री जशी लोटे परशुरामला आहे, तशी ती रोह्याला आहे, ती गांधीनगरला आहे, ती मुंबईला ठाण्याला आहे. म्हणजे त्याच्या एक 4-5 ब्रँचेस असतात आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की त्या प्रत्येक कंपनीतला सभासद जो आहे तो त्या असणाऱ्या एकूणच एक्सेल इंडस्ट्री ग्रुप ऑफ एक्सेल इंडस्ट्री जो आहे त्याची एक संघटना स्थापन करत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे एकंदरीत घाटा केमिकलच्या बाबतीत सुद्धा आपल्याला तेच दिसतं. विनंती ऑर्गॅनिक कंपनी जी आहे त्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला चित्र तेच दिसतं. ह्या आपल्या परिसरातल्या कंपन्या आहेत की वेगवेगळ्या ठिकाणी जरी स्थापन झालेले असले तरी त्या विशिष्ट प्रदेशामधल्या किंवा विशिष्ट भागामधले असणारे कामगार त्याच्या असणारे संघटनेमध्ये सभासद असतात आणि त्यामुळे संघटनेचा आधार हा उद्योग हाच असलेला आपल्याला दिसतो. एकंदरीत संयंत्र किंवा इतर ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची संख्या विचारात न घेता उद्योगातील सर्व कामगारांना त्याच्यामध्ये समाविष्ट होता येईल अशी संघटना निर्माण होत असलेल्या आपल्याला दिसतं. आणि अशा प्रकारच्या संघटना मग आसाम असेल, पश्चिम बंगाल असेल, तामिळनाडू, केरळा या मळे कामगार च्या बाबतीतल्या सुद्धा या संघटना असलेल्या आपल्याला दिसतात. कारण आसाममध्ये आपल्याला माहीत आहे की चहाचे मळे आहेत, त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये तागाचे मळे आहेत. म्हणजे जिथं मळ्यांचा उद्योग चालतो अशा ठिकाणी सुद्धा या संघटना त्या असणाऱ्या विभागावाईज किंवा क्षेत्रवाईज निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की तिथली एक महत्त्वपूर्ण व्यवसाय असलेला आपल्याला तो दिसतो आणि त्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कामगारांची एक वेगळी संघटना त्या प्रदेशापुरती किंवा त्या विशिष्ट भागापुरती मर्यादित असलेली आपल्याला दिसून येते. सर्वसाधारण प्राथमिक संघटना हे आपल्याला दिसतात. म्हणजे एकाच ठिकाणी एकाच मालकाच्या असलेल्या विविध उद्योगामध्ये. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण आपल्याला असं दिसून येते की ग्रुप ऑफ रिलायन्स. आता ग्रुप ऑफ रिलायन्स कसा पेट्रोकेमिकलमध्ये आहे, एनर्जीमध्ये आहे, रिटेलरमध्ये आहे, कन्स्ट्रक्शन्समध्ये आहे. म्हणजे अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की हा रिलायन्स ग्रुप जो आहे तो वेगवेगळ्या उद्योग व्यवसायामध्ये असलेला आपल्याला दिसतो. पण त्याचा मालक एकच आहे. आणि त्यावेळी अशा उद्योगामध्ये जर काम करणारे सर्व कामगार या संघटनेमध्ये म्हणजे रिलायन्स ग्रुपचे जे इंडस्ट्रीज आहेत, वेगवेगळ्या उत्पादन करणारे असतील, वेगवेगळ्या निर्मिती करणारे असतील, त्या ग्रुपमधल्या असणाऱ्या कामगारांना आपल्याला असं दिसून येईल की त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं जातं. आणि अशा आधारावरतीच कामगार संघटना हे संघटित होत असलेल्या आपल्याला दिसतात किंवा त्यांची संघटना बांधणं सोपं जातं. आता प्राथमिक संघटनेचा आधार एक आपल्याला एक मालक एक रोजगार एक ठिकाण असं असतं. म्हणजे एकंदरीत इथं आपल्याला मालक बी एकच आहे, रिलायन्स ग्रुपचा असलेला आपल्याला दिसतो. ठिकाण बी त्याप्रमाणे एकच आहे आणि रोजगार बी एकाच कंपनीत आपण काम करत असतो. भले उत्पादनं वेगवेगळी असतील पण काम तरी रिलायन्सच्या अंतर्गतच करत असतो. कोण मग पेट्रोलियममध्ये करत असेल, कोण इतर असणाऱ्या रिलायन्सच्या एनर्जी इंडस्ट्रीमध्ये काम करत असेल, पण ग्रुप ऑफ रिलायन्स याच बॅनरखाली काम करत असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळं
या संघटनांचा सुद्धा स्थानिक पातळीपुरता संबंध असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे त्यांचा रिलायन्सशीच फक्त संबंध असतो, इतरांशी मग बजाजची वेगळी असेल, टाटांची वेगळी असेल, म्हणजे वेगवेगळ्या असणाऱ्या ग्रुपच्या वेगवेगळ्या संघटना आणि त्याच असणाऱ्या ग्रुपमध्ये त्या काम करत असल्यामुळं स्थानिक पातळीपुरताच त्याचा संबंध येत असलेला आपल्याला दिसतो. प्राथमिक पातळीवरतीच ते कार्य करत असलेले आपल्याला दिसतात. त्या राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पातळीवरती मात्र कार्य करू शकत नाहीत. हस्तव्यवसाय प्रकारच्या सुद्धा कामगारांच्या संघटना प्राथमिक संघटना असलेल्या आपल्याला दिसतात. अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसून येते की एकाच प्रकारच्या व्यवसायामध्ये किंवा हस्तव्यवसायामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या संघटना असलेल्या आपल्याला दिसतात. आता हे छोटे छोटे व्यावसायिक जे आहेत त्या छोट्या छोट्या व्यावसायिकांच्या ह्या संघटना असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याला आढळतात. एकंदरीत आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की छोटे छोटे व्यावसायिक मग वाहतुकीच्या ह्याच्यामध्ये काम करणारे असतील, बंदरावरती काम करणारे असतील, किंवा आपल्याला असं दिसून येईल की आधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेल्या औद्योगिक घटक स्थापन झालेले असतील, त्यामध्ये काम करणारे असतील, अशा प्रकारच्या संघटना मात्र आहेत. म्हणजे हस्तकला व्यवसायाच्यामध्ये काम करणाऱ्या प्राथमिक संघटना आहेत. उदाहरणार्थ येवल्याला आपल्याला माहीत आहे की बनारस साडी चांगल्या प्रकारे तयार होत असलेले आपल्याला दिसते, किंवा शालू हा येवल्याचा प्रसिद्ध आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर तशा प्रकारच्या त्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या संघटना असलेल्या आपल्याला दिसतात. पण ह्या अशा संघटना ज्या आहेत त्या फार मात्र लोकप्रिय नसलेल्या आपल्याला दिसतात. दुसरा भाग असा की औद्योगिक संघ असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर प्राथमिक संघटनानंतर भारतामध्ये कामगार संघटनांच्या चळवळीची वरची पातळीवरील रचना म्हणजे औद्योगिक संघ आहे. म्हणजे ह्या झाल्या प्राथमिक संघटना. वेगवेगळ्या मग यंत्रावरती काम करणारे असतील, औद्योगिक क्षेत्रात असतील, किंवा क्षेत्र ह्या असतील, किंवा हस्तकलेच्या बाबतीत असतील. पण औद्योगिक संघ जो आहे तो मात्र आपल्याला असं दिसून की या हॅरॅर्चीमध्ये वरच्या पातळीवरती येत असलेला आपल्याला दिसतो. आता हा संघ निर्माण होत असताना सुद्धा त्याच्या दोन बाजू आहेत. एक प्रादेशिक संघ असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर प्रादेशिक पातळीवरच्या समस्यांशी त्यांचा संबंध येतो. म्हणजे थोडक्यात हा संघ निर्माण होत असताना आपण स्टेट वाईज जाऊ. म्हणजे महाराष्ट्र स्टेटमधल्या कामगारांच्या युनियन असतात, लक्षात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर त्या महाराष्ट्रातील कामगारांच्यासाठीच काम करत असतात. जे महाराष्ट्रातील कामगार काम करतात विविध कंपन्यामध्ये, उद्योगधंद्यामध्ये, आणि ह्या त्यांच्यापुरत्याच मर्यादित असलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे प्रादेशिक पातळीवरच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचं काम जे आहे ते आपल्याला असं दिसून की प्रादेशिक संघटना करत असलेल्या आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ आपल्याला असं दिसून येतं की जसं एखाद्या विद्यापीठ आहेत आपल्याकडे. आता विद्यापीठ महाराष्ट्रात आपल्याला असं दिसून येतं की जवळपास 11-12 विद्यापीठ आहेत. आता या विद्यापीठामध्ये काही कृषी विद्यापीठ आहेत, काही अकृषी विद्यापीठ आहेत, काही आरोग्यविषयकची विद्यापीठ आहेत. आता या प्रत्येक विद्यापीठामध्ये आपल्याला असं दिसून की काम करणारे अंतर्गत कॉलेजेसमध्ये प्राध्यापक आहेत. आता मुंबई विद्यापीठामध्ये काम करणाऱ्या अनेक कॉलेजेस आहेत. याच्यातले असणारे जे प्राध्यापक आहेत ते मुंबई विद्यापीठाच्या युनियनशी संबंधित असतात. मुंबई विद्यापीठाची युनियन, नागपूर विद्यापीठाची युनियन, किंवा मराठवाडा विद्यापीठाची युनियन, ही झाली सगळ्यांची मिळून एक महाराष्ट्र विद्यापीठ युनियन असते, म्हणजे कामगार संघटना असते. आता ही झाली प्रादेशिक पातळीवरची. म्हणजे सगळ्याच विद्यापीठातल्या सगळ्याच प्राध्यापकांचे जे काही समान समस्या आहेत, समान अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी ती काम करत असलेले आपल्याला दिसते. त्याला प्रादेशिक संघ असं म्हटलं जातं, किंवा प्रादेशिक संघटना असंही बोललं जात असलेलं आपल्याला दिसतं. कारण त्या त्या प्रदेशामध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये काम करत असलेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर त्या राष्ट्रीय पातळीवरची जे केंद्रीय राष्ट्रीय केंद्र आहेत त्या केंद्रांच्या बाबतीत संलग्न असलेले आपल्याला दिसतात. राष्ट्रीय संघसुद्धा, फेडरेशनसुद्धा असलेले आपल्याला दिसतात. जसं मी मगाशी सांगितलं की महाराष्ट्रातील प्राध्यापकांची एक संघटना असते, ती विविध विद्यापीठामध्ये काम करणाऱ्या असणाऱ्या प्राध्यापकांच्या संदर्भात असेल, किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात असेल. तशाच पद्धतीनं राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा एक संघ काम करत असलेला आपल्याला दिसतो. आणि मग भारतातीलच सगळ्या असणाऱ्या विद्यापीठामध्ये अंतर्गत येणाऱ्या कॉलेजेसमध्ये जे प्राध्यापक काम करतात त्यांच्या संदर्भातली ही संघटना काम करत असते. मी एक आपल्या पेशामधलं उदाहरण देतो. याचं कारण असं की या संघटना ज्या आहेत त्या तशा पद्धतीनं काम करत असलेल्या आपल्याला
दिसतात. त्याला आपण राष्ट्रीय पातळीवरच्या संघटना असं म्हणत असलेलं आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं असे अनेक उद्योग आहेत. सुती कापड उद्योग आहेत, सिमेंट उद्योग आहेत, साखर उद्योग आहेत. अशा उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा एक औद्योगिक संघ जो आहे तो कार्यरत असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर राष्ट्रीय केंद्रे असतात. लक्षात, नॅशनल सेंटर्स आपण ज्याला म्हणतो, की हे जर बघितलं तर भारतातील कामगार संघटनेच्या चळवळीतील सगळ्यात वरची अवस्था आहे. म्हणजे वरच्या पातळीवरती राष्ट्रीय केंद्रे काम करत असलेले आपल्याला दिसतात. मग त्याच्यामध्ये प्राथमिक संघटना आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून की प्रादेशिक किंवा राष्ट्रीय संघ आहेत. हे सोयीनुसार किंवा आपल्या असणाऱ्या काळानुसार राष्ट्रीय केंद्राशी संलग्न होत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे देश पातळीवरती एक संघटना कार्यरत असलेली आपल्याला दिसते. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर इंडियन नॅशनल ट्रेड युनियन जे आहे, ट्रेड युनियन काँग्रेस, हे राष्ट्रीय पातळीवरती असणारा राष्ट्रीय केंद्र असलेलं आपल्याला दिसतं. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, हिंदू मजदूर सभा, ह्या ज्या आहेत ह्या आपल्याला असं दिसून की राष्ट्रीय पातळीवरती काम करत असतात किंवा राष्ट्रीय पातळीवरची केंद्रे असलेल्या आपल्याला दिसतात. किंवा युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस ही सुद्धा राष्ट्रीय पातळीवरती काम करणारं राष्ट्रीय केंद्र असलेलं आपल्याला दिसतं. की त्याच्याशी मग ह्या असणाऱ्या प्राथमिक असतील किंवा आपल्याला असं दिसून की प्रादेशिक संघ असतील, त्याचबरोबर राष्ट्रीय संघ असतील, हे कनेक्टेड असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे हे अतिशय वरच्या लेवलवरती राष्ट्रीय केंद्र जी आहेत ही काम करत असलेले आपल्याला दिसतात. आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार मग खाली गाईडलाईन्स ज्या आहेत त्या कामगारांना येत असतात. कामगारांना त्या पद्धतीनं आपल्याला असं दिसून की त्यांचे हक्क मिळवण्यासाठी वगैरे ही केंद्र जी आहेत ती काम करत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर भारतातील कामगार संघटनेचं स्ट्रक्चर जे आहे, रचना जी आहे, ते तशा पद्धतीनं चालते. आता भारतातील कामगार संघटनेचं कार्य कशा पद्धतीनं चालतं तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की 3 प्रकारचे कार्य असलेले खरं प्रामुख्याने आढळतात. एक अंतर्गत कार्य असतं, दुसरं बाह्य कार्य असतं आणि तिसरं राजकीय कार्य असतं. आता अंतर्गत जे कार्य असतं की आपल्याला असं दिसून येतं की कामगारांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी ज्या अडीअडचणी येतात त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून कामगार संघटना काम करत असलेल्या आपल्याला दिसतात. आणि त्या युनिट वाईज आपल्याला असं दिसून येतं की संघटना अस्तित्वात असलेल्या आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ आता लोटे परशुरामला दिव्या केमिकल्स आहेत, तर तिचे असणाऱ्या त्या दिव्या केमिकल्सच्या कामगारांची एक संघटना असते. आणि त्यामुळं तिथं ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्यासाठी तिथली स्थानिक पातळीवरची जी कामगार संघटना आहे किंवा त्या उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगारांची जी संघटना आहे ती आपल्या अंतर्गत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असलेले आपल्याला दिसते. मग त्याच्यामध्ये औद्योगिक कलहसुद्धा निर्माण होत असतो त्या कंपनीपुरता किंवा औद्योगिक क्षेत्रापुरता किंवा त्या उद्योग संस्थेपुरता तो अस्तित्वात येत असलेला आपल्याला दिसतो. याचं कारण तुम्ही जर बघितलं तर कामगारांच्या कामाच्या तासाच्या संदर्भात असो, वेतनाच्या संदर्भातले असो, त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांच्या संदर्भात असो, हे सगळे प्रश्न कामगारांना तिथं प्रत्यक्षरित्या येत असतात. त्यामुळं तिथं काय सगळ्याच औद्योगिक क्षेत्रातला तो प्रश्न असतो असं नाही. त्या क्षेत्रामध्ये त्या कंपनीपुरता तो मर्यादित असतो. आणि त्यामुळं अंतर्गत जे कार्य आहे ते तिथल्या असणाऱ्या संघटनेच्या पातळीवरती केली जात असलेल्या आपल्याला दिसते. कामगार संघटना तशा पद्धतीनं काम करत असलेले आपल्याला दिसते. बाह्य कार्यसुद्धा आहेत. आता बाह्य कार्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की लढाऊ स्वरूपाचे कार्य असतात. काही कॉमन लढे असतात. वेतनवाढीसारखा असेल, कामगारांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा त्याचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून असेल, कामाच्या तासाच्या संदर्भात असेल, कामगारांच्या सेफ्टीच्या संदर्भात, सुरक्षिततेच्या संदर्भात असेल, हे प्रश्न जे असतात ते सगळ्याच कंपन्यामध्ये किंवा उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये असलेले आपल्याला दिसतात. आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर या संघटना ज्या असतात वरिष्ठ पातळीवरच्या त्या या प्रश्नाकडे जास्त लक्ष देतात. त्या तुमच्या असणाऱ्या अंतर्गत किरकोळ प्रश्नाकडं फारसं लक्ष देत नाही. ते तुम्हाला स्थानिक पातळीवरती चर्चा करून किंवा वाटाघाटी करून तडजोडी करून सोडवण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करतात. पण त्याच्यामध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्व होत नाहीत. त्यामुळं तिथल्या असणाऱ्या ज्या अंतर्गत बाबी आहेत त्या अंतर्गत लेवलवरतीच जे तिथली स्थानिक कामगार संघटना आहे ती काम करत असते आणि त्याच्यामार्फत सोडवले जाते. पण जे कॉमन इश्यू असतात त्याच्यासाठी मात्र एक लढा उभारावा लागत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे जसं मध्यंतरी आपल्याला माहीत आहे की 1984-85च्या दरम्यान गिरणी कामगारांचा संप झाला.
आता तो काही एका गिरणीमधला झाला असं नाही. सुती कापड गिरण्यामध्ये काम करणाऱ्या सगळ्याच कामगारांनी केला. त्यामुळं आपल्याला असं दिसून येतं की ह्या ज्या संघटना आहेत मग त्यांच्या ज्या न्याय हक्काच्या मागणी आहेत कामगारांच्या, त्याचा कॉमन इश्यू जो असतो मग कामाच्या तासाच्या संदर्भात असेल, त्यांच्या वेतनाच्या किंवा वेतनवाढीच्या संदर्भात असेल, देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा जर चांगल्या पुरेशा दर्जात्मक दिल्या जात नसतील तर त्या संदर्भात असेल, पुरेशा सुरक्षिततेची व्यवस्था केली जात नसेल तर त्या संदर्भात असेल. तर या संदर्भात काम करत असताना हे लढाऊ भूमिका घेत असलेले आपल्याला दिसते. मग संपासारखं हत्यार उचलणं असेल किंवा मोर्चे काढणं असेल किंवा आंदोलनं करणं असेल किंवा उपोषणं करणं असेल, हे जे काही सनदशीर मार्ग आहेत आपल्याकडे लोकशाहीचे, या सनदशीर मार्गाने त्या लढा देत असलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे ते लढाऊ स्वरूपाचं कार्य ही करत असलेले आपल्याला दिसतात. राजकीय कार्य हे कामगार संघटना करतात, कारण कामगार संघटनेचे प्रतिनिधी सुद्धा आपल्याला असं दिसून येईल की आपल्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा निवडून जात असतात. आणि त्यामुळं कामगारांच्या प्रश्नावरती ज्यावेळी संसदेमध्ये असेल किंवा आपल्या विधानसभेमध्ये असेल प्रश्न तयार होतात किंवा त्यांच्या अडचणी येतात, त्यावेळी तिथं ते हिरारीनं मांडत असतात. कारण कामगारसुद्धा आपला एक प्रतिनिधी निवडून देत असलेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळं त्यांच्या प्रश्नावरती बोलण्यासाठी त्यांना एक संधी मिळत असलेला आपल्याला दिसतो. जसं पदवीधरमधून एक आमदार जातो किंवा शिक्षक मतदारसंघातून एक आमदार जातो. म्हणजे हे प्रत्येकजण त्या त्या असणाऱ्या घटकामध्ये ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या मांडण्याचा प्रयत्न केला जात असतो आणि त्यामुळं प्रत्येकाला त्याच्यामध्ये एक संधी ही दिली जाते. कारण तिथं ज्यावेळी प्रश्न मांडला जातो त्यावेळी एक लक्षात घ्या की राजकीय स्वरूपाचं म्हणजे सरकारकडून काहीतरी पदरात पाडून घेणं किंवा सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घेणं, सरकारला तशा प्रकारचे कायदे करण्यास भाग पाडणं किंवा सरकारनं त्या सोयीसुविधांच्या संदर्भात निधी उपलब्ध करून देणं, आर्थिक मदत करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला असं दिसून येत की राजकीय स्वरूपाच्या कार्यामध्ये येतात आणि हे राजकीय कार्य जे आहेत त्या कामगार संघटना करत असलेल्या आपल्याला दिसतात किंवा कामगार संघटना तशा स्वरूपाचे काम करतात. म्हणजे ही 3 प्रकार जे आहेत ते अतिशय प्रमुख असलेले आपल्याला दिसतात. एक म्हणजे अंतर्गत काम केलं जात असलेलं आपल्याला दिसतं. दुसरा भाग आपण जर बघितला तर आपल्याला असं दिसून येतं की त्याच्यामध्ये लढाऊ कार्य केलं जात असलेलं आपल्याला दिसतं. आणि तिसरा भाग आपण जर बघितला तर आपल्याला असं दिसून येतं की राजकीय स्वरूपाचे सुद्धा कार्य केले जात असलेले आपल्याला दिसतात. यानंतर आपल्याला जे खरं ओळखायचं आहे ते म्हणजे भारतातील असणारा श्रम बाजार. आता श्रम बाजाराचा खरा विचार करत असताना आपल्याला थोडेसे दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी लेबर मार्केटचा विचार करायचा की भारतातील असणारे श्रम बाजारामध्ये नेमकं काय घडतं, म्हणजे श्रमाची खरेदी आणि विक्री कशा पद्धतीने केली जाते, श्रमाचा पुरवठा श्रमिकाकडून केला जातो, मागणी मालकाकडून किंवा उत्पादकाकडून केली जाते आणि मग त्याचा असणारी निश्चिती कशा पद्धतीनं होते, म्हणजे श्रमाचा मागणी आणि श्रमाचा पुरवठा यांची निश्चिती चा जो घटक आहे त्याचाही आपल्याला विचार करायचा आहे. पण आता आपण श्रमाचं असणारी वैशिष्ट्ये म्हणजे श्रम बाजाराची असणारी वैशिष्ट्ये जे लेबर मार्केट आपल्याला दिसतं की जिथं श्रमाची खरेदी विक्री केली जाते, अशा बाजाराच्या असणाऱ्या गोष्टींचा विचार आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की श्रमामध्ये कमी लवचिक म्हणजे श्रम बाजार तुलनात्मकदृष्ट्या अलवचिक असलेला आपल्याला दिसतो. आता अलवचिक असलेला आपल्याला याच्यासाठीच की कामगार कायदे जे आहेत ते कामगारांना अतिशय संरक्षण देणारे आहेत. म्हणजे आपल्या भारतामध्ये आपण जर बघितलं तर एखाद्या कामगाराला कामावरती घेणं सोपं आहे, पण त्याच्याला कामावरनं काढून टाकणं असेल किंवा त्याचे एखादी वेतन वाढ थांबवणं असेल किंवा त्याला दुसऱ्या काही सोयीसुविधा न देणं असेल, हे मात्र फार कठीण असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळं श्रम बाजारात तुलनात्मकदृष्ट्या आपण जर बघितलं तर अलवचिक असलेला आपल्याला दिसतो. मात्र कायदे केवळ संघटित कामगारांनाच ते लाभ आहेत. आता ह्या कायद्याचा फायदा कोणाला होतोय तर जिथं कामगारांच्या संघटना आहेत तिथं त्याचा फायदा होतो, कारण संघटित काम क्षेत्रामध्ये कामगार ते करू शकतात. पण शेतमजुरांच्या बाबतीत आपण घेतलं, बांधकामावरती काम करणाऱ्या कामगारांच्या बाबतीत घेतलं तर मात्र आपल्याला असं दिसून येईल की त्याचा तेवढा फायदा होत नसलेला आपल्याला दिसतो. नोकरीच्या सुरक्षिततेच्या संबंधात आपण जर बघितलं तर कायदेशीर तरतुदी किंवा कामगार संघटनेचं दडपण यामुळं उपक्रमांना श्रम दलाचे समायोजन करणं कठीण जातं. म्हणजे
अनेक जण मग कामगारांना घ्यायचं टाळतात. या अशा प्रकारच्या संघटना काहीतरी इश्यू सातत्याने निर्माण करतात आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की श्रम बाजारातील असणारा जी मागणी आहे ती अलवचिक असलेली आपल्याला दिसते किंवा तशा पद्धतीनं फारशी मागणी केली जात नसलेली आपल्याला दिसते. कारण आपल्याकडं श्रमिकांचं प्रमाण जास्त आहे आणि त्या प्रमाणात आपल्याला असं दिसून येईल की श्रमाला कामावरती घेणं किंवा त्याचा उपयोग करून घेणारी जी उत्पादन पद्धती आहे ती फार कमी असलेली आपल्याला दिसते. त्यामुळं कामगारांचं शोषण होण्याची शक्यता याच्यामध्ये जास्त असलेली आपल्याला दिसते. अकुशल श्रमिकांचा पुरवठा जास्त आहे. भारतातील असणाऱ्या श्रमबाजाराकडे जर आपण बारकाईनं पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की आपल्याकडे कुशल श्रमिकापेक्षा अकुशल श्रमिकांचं प्रमाण हे मोठं असलेलं आपल्याला दिसतं आणि अकुशल श्रमिकांना श्रमाचा मोबदला जो आहे तो योग्य मिळवता येत नाही. एक तर ते संघटित नसतात किंवा आपल्याला असं दिसून येईल की त्याबाबतची त्यांच्यामध्ये फारशी जाणीव जागृती झालेली नसते आणि त्यामुळं अकुशल श्रमिकांचा पुरवठा जास्त, मागणी कमी असल्याने त्यांना कमी वेतनावरती काम करावं लागतं. आणि अलीकडच्या काळामध्ये तुम्ही जर विद्यार्थ्यांना पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की ज्याला शिक्षण नाही किंवा चांगल्या दर्जाचं शिक्षण घेतलं नाही, ज्यानं उच्च शिक्षण घेतलं नाही, त्याला आता इथनं पुढं कुठल्याही प्रकारच्या नोकऱ्या मिळणं फार कठीण गोष्ट आहे. आजकाल आपण बघतोय की खाली शिपाई भरतीला सुद्धा किंवा क्लेरिकल भरतीला सुद्धा इंजिनियर वगैरे सुद्धा ॲप्लिकेशन करत असलेलं आपल्याला दिसतात. याचा अर्थ असा की या पदावरती अशा प्रकारच्या ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन लोकांचे ॲप्लिकेशन येतात. त्यामुळे जे 10वी-12वी झालेले आहेत त्यांना तरी रोजगार फारच कठीण आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर याचं कारण असं की अकुशल कामगारांना कोणत्याही प्रकारचं आपल्याला असं दिसून की त्यांच्या संघटना नसतात आणि त्यांना त्याचा पुरवठाही जास्त असल्यामुळं तुमच्यासारखं काम करणारे अनेक जण मिळत असल्यामुळं साहजिकच त्यांना कमी वेतनावरती काम करावं लागत असलेलं आपल्याला दिसतं. तिसरं जे श्रमबाजाराचं भारतातील वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मागणी पुरवठ्याचा असमतोल असलेला आपल्याला दिसतो. भारतातील लोकसंख्येचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात श्रमाचा पुरवठा आणि मोठ्या प्रमाणात असलेला आपल्याला दिसतो, म्हणजे सर्वात जास्त असलेला आपल्याला दिसतो. मात्र श्रमाच्या एकूण पुरवठ्यात कुशल श्रमिकांचा पुरवठा तुलनेनं कमी आहे. म्हणजे आजही आपण जर बघितलं तर पोस्ट ग्रॅज्युएट किंवा चांगल्या प्रकारचा रिसर्चर किंवा चांगल्या प्रकारचा आपल्याला असं दिसून येईल की डॉक्टरेट किंवा अतिशय उच्च शिक्षण घेतलेली व्यक्ती जर आपण जर पाहिलं की ज्याच्याकडे कौशल्य चांगल्या प्रकारचं निर्माण झाले, अशा लोकांचा आजही तुटवडा असलेला आपल्याला दिसतो किंवा आजही पुरवठा त्यांचा कमी असलेला दिसतो. त्यामुळं अकुशल श्रमिकांचं प्रमाण मागणीच्या तुलनेत जास्त असल्यामुळं कुशल श्रमिकांच्या प्रमाणात मागणीच्या तुलनेत आपल्याला असं दिसून येईल की त्यांना कमी वेतनावरती काम करावं लागत असलेलं आपल्याला दिसतं किंवा त्यांची स्थिती जी आहे ती कमी असलेली आपल्याला दिसते. म्हणजे अकुशल श्रमिकांचं प्रमाण जर बघितलं तर मागणीच्या तुलनेत जास्त आहे. म्हणजे एक पोस्ट जर काढली आपण आपल्याला असं दिसून येईल की क्लेरिकलची किंवा क्लास 3ची वगैरे तर हजारो ॲप्लिकेशन येत असलेले आपल्याला दिसतात. पण उच्च दर्जाची एखादी पोस्ट काढली तर त्याला अर्जच येत नाहीत, कारण तेवढं शिक्षण घेतलेलं, त्याला एवढा अनुभव असलेला, कौशल्य असलेले व्यक्ती मिळत नाहीत. म्हणजे दोन टोक आहेत. एका बाजूला कुशल श्रमिकांचा पुरवठा जास्त आहे, दुसऱ्या बाजूला कुशल श्रमिकांचा असणाऱ्या मागणीच्या तुलनेत कमी स्थिती आहे, कमी पुरवठा आहे. त्यांची मागणी जास्त आहे, पुरवठा कमी आहे आणि यांचा पुरवठा जास्त आहे, यांची मागणी कमी आहे आणि त्यामुळं रोजगाराची संधीचा लाभ घेण्यामध्ये यांना अडचणी येत असलेल्या आपल्याला दिसतात. चौथं वैशिष्ट्य जर श्रम बाजाराचं बघितलं तर भारतातील असणारी श्रमिकांची जी सौदा शक्ती आहे ती अत्यंत मर्यादित असलेली आपल्याला दिसते. म्हणजे संघटित क्षेत्रातील असणारे भारतातील कामगारांची सौदा शक्ती चांगली असते, पण असंघटित क्षेत्रात जर आपण विचार केला तर त्यांची सौदा शक्ती मात्र कमी असलेली आपल्याला दिसते. त्यामुळे त्यांना कमी वेतनावरती काम करावं लागतं, त्यांना जास्त वेतन मागू शकत नाहीत किंवा तेवढे डिमांड करू शकत नाहीत, कारण त्यांच्याऐवजी दुसरा काम करायला तयार असतो आणि त्यामुळे त्यांचं शोषण सगळ्यात जास्त होतं. आणि संघटित क्षेत्रांमधील श्रमिकांची सौदा शक्ती जास्त असल्यामुळं साहजिकच श्रम बाजाराच्या लवचिकतेच्या वाढीबरोबर ती कमी होण्याची शक्यता असलेली आपल्याला दिसते. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर असंघटित क्षेत्रातील कामगारांना जर कमी वेतन मिळू नये यासाठी किमान वेतन कायदा सुद्धा करण्यात आला. पण आता हे सगळे कायदे जर आपण विचारात घेतले तर ते ठीक आहेत, बाबा कामगारांना संरक्षण देणारे वगैरे आहेत,
पण प्रत्येक ठिकाणी त्याचे इम्प्लिमेंटेशन योग्य प्रकारे होतं का, तर याचं उत्तरही आपल्याला थोडंसं निराशदायक असलेलं आपल्याला दिसतं. पण एकंदरीत आपण जर पाहिलं तर कायद्यांचे सुद्धा आधार त्याच्यामध्ये असलेले आपल्याला दिसतात. श्रम बाजारात पाचवं जे वैशिष्ट्य आहे ते अपूर्णता असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे भारतातील श्रम बाजाराच्या बाबतीत जर अपूर्णता दिसून येते, याचं कारण असं, भारतातील श्रमिक हे विस्तृत प्रदेशात पसरलेले आहेत आणि त्यामुळे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या क्षेत्रात असलेल्या रोजगार संधीची माहिती सहजपणे सर्वांपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे काही ग्रामीण आहेत, काही आपल्याला असं दिसून येते की खूपच आपण काय म्हणतो दुर्गम भागात आहेत आणि त्यामुळं या रोजगाराच्या संधीविषयीचं त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा अनभिज्ञता असलेली आपल्याला दिसते किंवा त्यांना तेवढ्या पुरेशी माहिती नसलेली आपल्याला आढळून येते. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर भारतामधील श्रम हा खरं प्रमुख उत्पादनाचा घटक आहे आणि हे सर्व असतानासुद्धा त्याला मोबदला चांगल्या पद्धतीचा जर मिळायचा असेल तर मात्र त्यांच्या संघटना असणं, त्यांची सौदाशक्ती वाढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आपण आता अलीकडच्या काळामध्ये इंटेलेक्च्युअली कॅपिटल असं म्हणतो, बौद्धिक भांडवल आहे, ते मात्र वाढ होणं आवश्यक आहे आणि ते जर वाढलं तर मात्र आपल्याला असं दिसून येईल की श्रमिकांना आजही कुठेही पर्याय नाही आहे. आज किती जरी संयंत्र आली तरी ते चालवण्यासाठी श्रमिकांची, व्यक्तींची अत्यंत गरज असते आणि त्यामुळं आता नवीन पद्धतीनुसार, नवीन तंत्रज्ञानानुसार किंवा नवीन यंत्रावरती काम करण्याची कौशल्य असणाऱ्या व्यक्तींना आपल्याला असं दिसून की अशा प्रकारच्या संध्या आजही श्रम बाजारात आहेत. पण दुर्दैवानं आपल्याला चित्र असं दिसतं की कुशल श्रमिकांचा पुरवठा कमी आहे, मागणी जास्त आहे आणि अकुशल श्रमिकांचा पुरवठा जास्त आहे आणि मागणी त्यांची कमी असलेली आपल्याला दिसते. म्हणजे विरुद्ध स्थिती जी आहे ती जर बदलली तर भारतातील असणारे श्रमिकांना चांगल्या पद्धतीचं आपल्याला असं दिसून येईल की वेतन किंवा इतर सोयी सुविधा चांगल्या मिळवू शकतात. आणि यानंतर आपल्याला जो विचार करायचा ते मागणी पुरवठ्याचा विचार करायचा आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया.